समंत भद्रा वंदन तुम्हा त्रिवार, तो स्पर्श भावनांचा राही इथे अपार, राही इथे अपार. आणि चळवळीमधला कार्यकर्ता असं म्हणूया आपण, कारण विनामदानीत उच्च माध्यमिक म्हणजे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक असू देत, विनामदानीत कायम विनामदानीत संघटनेतून काम करणारे माळी सर. 14 मार्च 1968 रोजी त्यांचा जन्म, जवळजवळ 24 वर्षाची नोकरी संपवून आज 58 वर्षी ते सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या इथे एमजी शामध्ये त्यांची नोकरीची सुरुवात ही जून 2003 पासून झाली. आणि त्यांचे विषय जर बघितले तर कोणताही विषय शिकवला नाही असं नाही आहे. अकाउंट असेल, SP असेल, OC असेल, अर्थशास्त्र असेल, ते शिकवत होते. अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रसिद्ध होते. समाज जनमानसामध्ये जर त्यांना बरेच लोक अगदी वरपर्यंतचे आमदार खासदार यांच्या खास ओळखी होत्या. ते निगा करतायत, मुलांना वळण लावतायत. ग्रामीण भागातल्या मुलांना जे समुपदेशनाचे डोस हवे असतात ते निरंतरपणे आपल्या कृतीतून आणि आपल्या वागण्यातून देणारे रत्नाकर माळी सर यांच्या काही गोष्टी मला 2च मिनिटाचा कालावधी आहे, त्यामुळे 2च मिनिटामध्ये मी उरकणार आहे. तर दुसऱ्यासाठी समर्पण दिल्यानंतर आयुष्यभरासाठी काय मिळतं? आयुष्यभरासाठी सत्व आणि तत्व मिळतं. जी माणसं सात्विक असतात ती सत्वानं वागतात, प्रामाणिकपणे वागतात आणि ती तत्वनिष्ठ असतात. मोडेल पण वाकणार नाही असा अण्णांचा बाणा होता. तशी त्यांची उर्मी प्रत्येक कृतीतून दिसून येते. डोक्याची केसं पिकतात ही अनुभवाच्या विश्वाचं ते प्रतीक असतात, इंडिकेटर्स असतात. आजकाल अकाली पिकणार हा भाग अपवाद असू शकतो. दुसऱ्यासाठी समर्पण करताना तरी स्वतःचं कधी हित अहित पाहिलं नाही. आझाद मैदानावर कित्येक वेळा त्यांनी उपोषणामध्ये उपस्थिती दाखवली आणि त्यांनी खूप काही काम केलेलं आहे. दूरदृष्टी कशी असावी, निरीक्षण कसं असावं, आज ते भेट देणार ना, त्या भेटीमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येईल. त्यांनी शाळेला एक कृतज्ञता म्हणून जी भेट देत आहेत. आपली संस्था जैन संस्था, अल्पसंख्याक संस्था आहे. आपल्यामध्ये जैन धर्माची खूप काही पुस्तकं आहेत, पण त्यांनी विशेष जाणीवपूर्वक इतर धर्माचा सुद्धा अभ्यास व्हावा आणि इतर साधू संतांची पुस्तकं आज ते आपल्याला भेट देत आहेत. मग यातून दिसणारा दूरदृष्टीपणाचा जो विचार आहे तो खूप महत्त्वाचा वाटतो. जे आम्ही कधीच ऐकलेले नव्हते असे त्यांनी खूप सगळा ज्युनियरचा स्टाफ जो आहे तो आनंदी राखण्याचं काम त्यांनी आम्हाला सदैव केलेलं आहे. अफाट असं त्यांच्याकडे ज्ञान आहे. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना एक नेहमी प्रेरित ठेवलं. विद्यार्थ्यांना जे माहीत नाही ते बरंचसं ज्ञान त्यांनी समाजातलं आणि व्यवसायाचं दिलेलं आहे. उद्योगपतींची बऱ्याचशा ओळख करून दिलेली आहे. माळी सरांचा तास म्हणजे अगदी सगळेजण त्यांचं लेक्चर व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं ते ऐकत होते. तर त्यामुळं मुलांना आवडायचं की ते काय सांगतात, पुढं काय सांगतात, पुढं काय सांगतात अशी त्यांची मुलांची आतुरता असायची. नेहमी त्यांनी अध्यापनाकडे लक्ष दिलं. जीवन एक संघर्ष आहे. संघर्ष आजचे कठीण आहे, पण हेच उद्याचे सामर्थ्य आहे. कष्टात आजच्या यश उद्याचे दडलेले आहे. संकल्प उद्याचे स्वप्न आहे. थांबणे आता वर्ज्य आहे. आपण थांबलो तरी प्रगती नाही थांबणार. यश आपल्यापर्यंत येतच राहणार. पहिला म्हणायचो एक तर आझाद मैदान, नाहीतर एक नरिमन पण. आम्ही सारखं चिडवायचो त्यांना, सर काय करून आला. सरांना कधी कधी काही वेळेला डोळे ताठरलेले असायचे, झोप झालेली नसायची आणि मग आम्ही उगीच त्यांची चेष्टा करायचो. आझाद मैदान सोडा आता तरी तिच्यासह नरिमन पॉइंट मुंबईची वारी करा. विद्येचा तर प्रशांत महासागरच भेटला. बहिणीची म्हणजे रिबेलिस्टिक, म्हणजे आपण जर विद्रोह म्हणतो, कुठेही अन्याय होत असला की सांगण्यात खपत नाही. म्हणजे आम्ही मिटिंगला वगैरे बसलेलो असायचं, आमची एकत्र वेळेला मिटिंग व्हायची, कुठलाही विषय असू देत सगळं बसणार नाही. त्यांना वाटलं म्हणलं की बोलून टाकलं. म्हणजे मिटिंग आली अर्धाच वाढलेली असायची. आम्हाला जायची गडबड व्हायची, सगळ्यांनी मिटिंग वाढायची. तर हा स्वभाव आणि जसं आपल्या इथं सांगितलं तसं बाहेर समाजात सुद्धा
म्हणजे त्यांना अन्याय वाटला ना तिथं बोलणार, थांबणार, तिथं मत मांडणार, मगच पुढे जाणार. हा स्वभाव सरांचा कायमचा आहे. बाकी त्यांचे आप्तष्ट आहेत आणि मनमिळाव आहेत, सगळ्यांना मदत करतात. याबद्दल आता जे त्यांच्या कन्या आलेल्या आहेत अरे असं कसं काय, पण आपले वडील अरे खूप सरळ आहेत, असं म्हणजे साध्या सुद्धा आयुष्यात जगणारे, पण विचार मात्र उच्च कायम त्यांनी आम्हाला पण शिकवलं आणि दुसऱ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढे केलं. असं म्हणतात की आता जेवढं वृक्ष वाढलेला आहे ते फळ आता मॅडम म्हणाल तसं आपण घ्यायचं आहे, पण ते एकट्यानेच नाही, मी नाही तर आपण सगळ्यांनी पण घेऊया. त्यांचा जो अनुभव आहे तो चांगला वाईट जो काही अनुभव असेल तो सगळा आपण त्याचा फायदा करूया. आणि तुम्ही काही चिंता करू नका सरांची, कारण की मी त्याचा फ्युचर प्लॅन ऑलरेडी रेडी करून ठेवलेला आहे. आणि आजपर्यंत किती लोक त्यांच्या वडिलांना प्रेम करतो किंवा असं काय म्हणलेत काही माहिती नाही, कारण की ते बोलताना खूपच कठीण जातं. पण मी सगळ्यांच्या समोर बोलतो की काही काळजी करू नका, माझं तुमच्यावर खरोखर खूप प्रेम आहे अण्णा. संघर्ष बघतोय त्यांनी कधीच मागं काय घडलं ते कधी उकरून नाही काढलं. जे झालं गेलं ते झालं, पुढचा विचार करूया, वर्तमानात जगूया, आज काय आहे ते काम करूया. आमच्या गावी असं आहे की मुलींना जास्त शिक्षण नाही द्यायचं किंवा त्या काय करणार आहेत, परत लग्न झाले की दुसऱ्यांच्याच घरी जाणार आहेत. पण त्यांनी असं कधी आम्हाला वागणूक दिलीच नाही. मुलगा मुलगी समानता पूर्ण मला त्यांनी शिक्षण दिलं, B.Pharmacy केली, मला बाहेर जावं लागलं हॉस्टेलला, पण तरी पण त्यांनी निर्णय घेतला. अगदी गावातले लोक म्हणत होते कशाला तिला बाहेर पाठवताय, म्हणजे मुलगी कसं काचेचं भांड, मग कशाला तुम्ही बाहेर पाठवताय. पण त्यांनी ते सगळं बाजूला सारलं का तर मी तिला किती दिवस पुरणार. परिणाम आज 7% आलेला आहे. समजा एप्रिल अखेर जर काही निर्णय आला त्याच्यापेक्षा चांगलं होईल. आता पुढचा टप्पा आमचा आहे तो पेन्शन संदर्भात आहे, सगळं अंधकारमय आहे. पण जो अंधार असतोय त्याचा कुठंतरी पलीकडे सूर्योदय असतोय. सूर्योदयानंतर सूर्यास्तही असतो. याच्यातनं मी वाटचाल करत राहणार आहे. फक्त माझ्यामुळे सर्वांना खरंच त्रास झाला असेल, मी तुमची माफी मागतो. फक्त हेतू एकच होता माझा आणि सर्वांचा, संस्था टिकली पाहिजे. रोप लावलेलं आहे. ज्या 1979 झालं त्याची पुनरावृत्ती होणार नाही. अगदी काही कारणाने आपली मान्यता पूर्वी विनाअनुदानित होती. जर ती मान्यता 1 महिना अगोदर आली असती तर विनाअनुदानित आली असती. पण घटना घडत गेल्या, काही अनुदान आले, संस्थेनं हे रोपट सांभाळ. आज आपली संस्था बघितली तर संस्था अजूनही संस्थेसारखी होते, कमर्शियल लोक नाही. आज अनेक ठिकाणी 12वीपर्यंत शाळा चालवणं ही मिळकतीचं साधन. शाळेमधल्या आणि खरं म्हणजे ह्या संकुलासाठी वारंवार आभार मानतात की आभार यासाठी मानलं त्यांनी की मला वारंवार सोडलंय, शाळेनं मला सोडलंय, कारण समाजाचं काम करण्यासाठी मला मुख्याध्यापकांनी सोडलंय. ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. आणि यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाचा दबदबा तयार केला. आणि जे संजीव कुमार सचिव आहेत, उपमुख्य सचिव, ते आम्हाला असं म्हणायचे स्टॅम्पवर लिहून घ्या ज्युनियरचा कायम शब्द कधीच निघणार नाही. आज आम्ही ठामपणे सांगू शकतो या जगात शाश्वत काहीच नाही. माझं पेन्शनचा मध्ये लवकरच भेटणार यातील मात्र संख्या नाही. फक्त आपण सातत्यानं पाठपुरावा केला पाहिजे. आणि खरं म्हणजे माळीसर आणि तिघ लष्कर सर पण आहेत. आमच्या तिघांची आमची गरज कधी तुम्ही बघू शकता. आम्ही दानत जे खरं म्हणजे जे संकुलामध्ये आपण राहतोय ते संपूर्ण शिकवते, संबंधित व्हायला शिकलं करा म्हणून शिफारस झालेली होती की हे आपलं चालणार नाही म्हणून. आणि मग नंतरच्या त्या मुख्याध्यापकांच्यावरती उपमुख्याध्यापकांच्यावर जबाबदारी दिली की तुम्हाला इथं कॉलेज चालवणार असेल तर ती नियुक्ती दिली जाईल म्हणून. आणि मग ते कॉलेज पुन्हा एकदा उजाळा घेऊ लागला, नावारूपास येऊ लागला. तेव्हाची अपॉइंटमेंट आणि त्यानंतर आजचा हा तुमचा शासकीय नियमानुसार काम करण्याचा आजचा शेवटचा दिवस. अतिशय भावुक क्षण आहे. आपण कोणीतरी रिटायर झाला असता तर एवढा भावुक होण्याचा क्षण नव्हता.
कारण आपण जॉईन होतो, भरपूर पगार घेतो, जेवढं देणं शक्य आहे ते देत असतो आणि आपण सेवानिवृत्त होत असतो. आपण सेटल स्थिर स्थावर झालेला असतो. आणि ज्यांना पेन्शन लागू आहे 2005 पूर्वीचे, ते तर अतिशय निवांत असतो, अतिशय आनंदाने आपण हा कार्यक्रम साजरा करत असतो. परंतु ज्या लोकांनी, माळी सर तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्याबद्दल जे आता सरांनी पण सांगितलं, तुमच्या मित्रांनी, की काही किरकोळ काम असलं तरी सुद्धा कुठलाही मुलाच्या न करता पण ते काम करायचं, प्रसिद्धीच्या माध्यमात कधी आलं नाही. खरोखर तुम्ही संबंधबद्दल महाराजांचे पाहिलात. महाराजांना देखील प्रसिद्धी कधीच आवडली. महाराजांनी देखील स्वतःचं जेवढं दुसऱ्यांसाठी काही करता येणं शक्य ते करत राहील. म्हण आहे की ज्यांनी नेहमी आपलं जे काही नियोजन आहे ते येण्यानुसार जेवढं आपण खर्च करू शकतो तेवढंच खर्च केलं. कधीही विनाकारांच्या कुठल्या आर्थिक विवंचनेमध्ये अडकले नाहीत. तर ते अंथरूण पाहून पाय पसरावं काय म्हणतात हे अर्थशास्त्रीय तत्व त्यांनी जगून दाखवलं. हिंदीमध्ये एक म्हण आहे, आमदनी अठन्नी और खर्चा रुपये. तर हे सुद्धा त्यांनी कधीही केलं नाही. अशा प्रकारचे हे माळी सर, दुसऱ्यांना कधीही त्रास होणार नाही अशा प्रकारचं त्यांचं वागणं. एक उदाहरण माझ्याकडे आहे. आता मगाशी मनोगतामध्ये आलं की सरांना त्यांच्या एकूण या कालखंडामध्ये घरगुती जबाबदारी खूप सांभाळायला, विशेषतः त्यांच्या आईचं दुखणं. आम्ही पण